मंडळी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीत इथं वाद उभा केला गेला। कशासाठी? आपापले स्वार्थ साधण्यासाठी, आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी, आपला प्रोपगंडा पुढे रेटण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर होतोय का? शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजव्या बाबासाहेब पुरंदरेंपासून ते डाव्या गोविंद पानसरेंपर्यंत सगळ्यांनी आपापल्या परीने मांडणी केली। कुणी त्यांना धर्माभिमानी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर कुणी त्यांना सेक्युलर ठसवण्याचा प्रयत्न करतात। इथं प्रत्येकाचा एक अजेंडा आहे। हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा एक चित्रपट येतोय। त्याचा ट्रेलर सुद्धा आला। त्या ट्रेलरवरून चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला। चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। अनेकांचा आक्षेप आहे की महाराजांचा एकेरी उल्लेख कशासाठी? सिनेमात एक डायलॉग आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते, शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, शिवाजी महाराजांनी गडावर मशीद बांधली। हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल आहे की चित्रपटातील दाव्यांना काही ऐतिहासिक आधार आहे का? प्रश्न विचारला जातोय की औरंगाबादला संभाजीनगर म्हणायची ज्यांची तयारी नाहीये, त्यांना अचानक शिवाजी महाराजांचा एवढा पुळका कधीपासून आला? तर दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज खालिदचे होऊ शकत नाहीयेत का? खालिदला एवढा आक्षेप काय? एखाद्या धर्माविरोधात महाराजांची प्रतिमा उभं करणाऱ्यांचा नेमका हेतू तरी काय? महाराज राजे होते, सगळ्यांचे होते, त्यांना सर्वसमावेशक म्हटलं तर मग चुकलं काय? एकूणच शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल या चित्रपटानं एक धार्मिक गोंधळ घातलाय का? चित्रपटातल्या डायलॉगमधून स्वयंघोषित इतिहासकार इतिहासाची थट्टा करतायत का? ऐतिहासिक महापुरुषांबद्दल कुठलंही वक्तव्य करताना त्याला ऐतिहासिक संदर्भ असायला नकोत का? की एक सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते? बरं, चित्रपटात हा सगळा गोंधळ घातला गेला, मग सेन्सॉर बोर्डानं का हे तपासलं नाही? हा चित्रपट राज्य सरकारनं कान्सला पाठवला, तेव्हाही त्यांना यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही का? राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची पाहिजे तशी मोडतोड करणं खरंच योग्य आहे का? की जाणून बुजून वाद उभे करायचे, ते पेटवायचे, चित्रपट चर्चेत आणायचे, गल्ला भरण्याची ही सुनियोजित स्ट्रॅटेजी आहे का? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये खालिद शिक्षकांना म्हणतो, सर वेलांटी चुकली तर इतिहास बदलतो का? त्याचं उत्तर आहे, वेलांटी चुकली तर इतिहास शब्द चुकतो, तर इतिहासाच्या दाखल्याच्या शिवाय हव्या तशा कोलांटोड्या जर मारल्या तर उद्याच्या पिढीचा इतिहास चुकतो हे सांगणं तितकंच गरजेचं आहे। या सगळ्याबद्दल